जे न्यू केसेस आहेत त्यांची पात्रता कशी आणणे या संदर्भात सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून विश्वरत्न SRA गृहनिर्माण संस्था या संस्थेवरती निवडून आलेली लोक आहेत, जे कट्टर आहेत आणि निस्वार्थी आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेली मेहनत नंतर आपल्या भूखंडावरील आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध विहारासंदर्भात आपण बोलणार आहोत. त्यानंतर काही लोकांच्या न्यू केसेसमध्ये आपण पात्रता आणलेल्या आहेत, न्यू केसेस सक्सेशन केलेत, त्यांचे सक्सेशन देणार आहोत. आणि आपल्या विभागात होत आहे त्याच्यावरती आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. तत्पूर्वी यानंतर आमचे अध्यक्ष आहेत, यांच्याकडून येणारे काय विषय असतील ते मांडतील. त्यापूर्वी मी आजच्या या सभेला सुरुवात करीत आहे, तरी मी विनंती करीन अध्यक्षस्थान तर झालेलंच आहे. पॅनलचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी मंचावरती येऊन बसायचं आहे. काही लोकांच्या पात्रता आणल्या ना, आवाज येत नाही, आणल्या. त्या लोकांना सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन, कारण की 1998 पासून म्हणजे नाही करून 28 वर्ष तुम्ही वंचित होतात ना, त्यांचे सर्वांचे अभिनंदन. त्यानंतर आणि त्या पात्रता आपण किती लोकांच्या आणल्यात? 1-2 लोकांच्या नाही आणल्यात, 45 लोकांच्या आपण पात्रता आणल्यात. नंतर याच्या अगोदर 2000 काय झालं? आवाज येत नाही रे, जरा आवाज मागे नाही. 2021 रोजी आणि आत्ता या 2026 मध्ये आपण एकूण 85 लोकांचे सक्सेशन म्हणजे ज्यांचे नवरे वारलेत त्यांच्यानंतर त्यांच्या मिसेसच्या नावावरती ट्रान्सफर केलेलं आहे. ज्यांची मिसेस वारली आहे त्यांच्यानंतर त्यांच्या मिसेसच्या नंतर त्यांच्या मिस्टरांच्या नावावरती करायचं आहे. आणि ज्या बिचाऱ्यांचे दोघांचेही आई वडील वारलेत त्यांचेही वारसपत्र आपण त्यांच्या मुलांच्या नावावरती केलेलं आहे सामूहिकरित्या. आणि तेही कुणाच्याही न कळत केलेलं नाही. म्हणजे एका फॅमिलीमध्ये 10 लोक आहेत तर आपण 10 लोकांचा विचार चर्चा केली आहे, 10 लोकांना एकत्र बसवले, अशा लोकांची आम्ही पात्रता आणलेली आहे, सक्सेशन आणलेलं आहे, वारस ट्रान्सफर. बंधूंनो, हे काम करत असताना आमच्यावरती भरपूर आरोप होत आहेत. काय करायचं? तुम्हाला माहीत असेल पंचवार्षिक निवडणूक झाली, त्यात आमचे सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून 18 लोक निवडून आली होती. त्या 18 लोकांमध्ये 3 लोक भूखंडावरची होती. आम्ही भूखंडावरची लोक ह्याच्यासाठी घेतली होती की भूखंडाचा विकास पहिला करायचा आहे की नाही. भूखंडाचा विकास आम्ही विचार केला, आधी लगीन कोंढाण्याचं, मग नंतर आमच्या बिल्डिंगचं. त्याकरता आम्ही भूखंडावरची माणसं घेतली, पण त्या भूखंडावरच्या माणसाने आम्हाला दगा केला, आमच्या विरोधात गेले. जरा बोलो ना, वो आने वाला है, उसको बताओ ॲड्रेस. त्यांना आम्ही निवडून आल्याच्या नंतर जितूबाईंनी शब्द दिला होता की आपण जिंकून आल्याच्या नंतर तुम्हाला सेक्रेटरी पद देऊ. तर हे सेक्रेटरी पद दिल्याच्या नंतर तुम्ही लोकांसाठी कामकाज करायला पाहिजे होतं. केलं का तुमच्यासाठी कामकाज? बताय केलं का? भूखंडावरची लोक आहेत ना, नाही केलं. बंधूंनो, विकासाबरोबर आम्ही चर्चा विमर्श करून ह्या भूखंडावरील लोकांसाठी एक भव्य दिव्य असं बुद्ध विहार मागितलेलं आहे. परंतु आपल्या इकडतील काही गटनेते जे स्वतःला असं समजतात की माझ्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणार नाही, ते आम्ही 5000 स्क्वेअर फीटचा बुद्ध विहार मागतोय, त्याच स्क्वेअर फीटचा आम्ही हॉलही मागतोय. मग तुम्हाला 300 स्क्वेअर फीटचा बुद्ध विहार पाहिजे की 5000 स्क्वेअर फीटचा बुद्ध विहार पाहिजे? 5000. अपेक्षा काय? तुकड्यात पाहिजे की भला मोठा पाहिजे?
मग आम्ही हे सगळं या विकासकाबरोबर चर्चा केल्याच्या नंतर तुम्ही का लोकांची दिशा भूल करताय? आता हे झालं. आता सध्या आपल्या किती जण आहेत उत्तर भारतीय इथे समाजातली माणसं आहेत ना बंधूंनो? 1992 रोजी जातीय दंगल झाली होती, माहिती आहे? हिंदू मुस्लिम झाली होती ना. त्यावेळेसी या आंबेडकर रोडवरती एकाही मुस्लिम बांधवांना, एकाही ख्रिश्चन बांधवांना, या एकाही उत्तर भारतीय बांधवांना थोडासाही धक्का लागला नव्हता. कारण की इकडचे बाबासाहेबांचे अनुयायी जागृत होते. आपल्या विभागात पूर्ण महाराष्ट्र पेटत होता, पण आपल्या विभागात हे जातीभेद कधीच झाला नाही. परंतु आता काही बोटेवरती मोजणारे 2-3 लोक आहेत, ते जातीभेद करत आहेत. काय बोलत आहेत? हमें उत्तर भारतीय लोगों का मेजोरिटी करना है, हमें उनका मेजोरिटी करने के बाद ये पूरा प्रकल्प हम लोग करेंगे. कधीपासून हे चालू झालं? अरे ही जागा, ज्या जागेवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पदस्पर्श लागले, त्यांच्यामुळे आपल्याला आज इतर सगळ्या जातीच्या लोकांना घर मिळाले की नाही? तुम्ही विकत घेतले कोणी घर? बाबासाहेबांनी ती जागा घेतली होती म्हणून प्रत्येक समाजाच्या माणसाला ही जागा मिळाली आहे ना. ओ, चांगली गोष्ट आहे तुम्ही विकत घेतली आहे, पण तुम्ही दुसऱ्या कुठल्या समाजाच्या माणसाकडून विकत घेतली असेल ना? नाही. हा, आमचेच बंधू आहेत. 1910 ला माझ्या आजोबांनी विकत घेतलेलं आहे. बरोबर. कालू अनाजी कापसे. ठीक आहे साहेब. तर बंधूनो, या आपल्या लोकांमध्ये अशी जातीभेदीची भीती निर्माण करतायत की तुम्ही त्यांच्या साईडनी जाऊन. बंधू, मी तुम्हाला बोलायला वेळ देईन, माझं पूर्ण होऊन द्या, कारण की वेळ जास्त झालेला आहे. तर लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम करीत आहे. कशासाठी? एकच कारण आहे, कसंही करून आपापसांमध्ये भांडणं करायची. एकीकडे कॅथलिक कम्युनिटी बनवायची, एकीकडे उत्तर भारतीय कम्युनिटी बनवायची, एकीकडे मराठा लॉबी करायची, एकीकडे आंबेडकरी लॉबी करायची. काय चाललंय हे? कधीपासून इथे असं चाललंय? अरे जो उत्तर भारतीय आमच्याबरोबर चड्डी घालून आम्ही एकत्र खेळत होतो, त्यावेळेस आम्ही कधी विचार नव्हता केला हा मुस्लिम आहे, हा उत्तर भारतीय आहे, हा जीजस मानतो. नाही केला होता. आम्ही पण जायचो, क्रिसमस असेल चर्चमध्ये जायचो ना. बाबूशाही का इथे? हे सगळे भावंड होते ना, आम्ही एकत्र फॅमिली सारखे राहायचो. कधी जातपात अशी मांडली नव्हती. पण आत्ता का? आता कारण असं आहे की आता मलिदा पाहिजे. विकासक आलाय, लोकांशी भ्रमनिसार करायचा, आणि हा भ्रमनिसार केल्यानंतर लोकांना आपल्या साईडनी करायचं. का करायचं? त्याचंही कारण आहे. कारण की जितूभाऊनी गेल्या मीटिंगमध्ये एक जाहीरपणे सांगितलं होतं, ह्या भूखंडावरती 135 ते 40 लोक ही बाहेरची पात्रता आलेली आहे, सांगितलं होतं ना. आणि त्यांनी छातीठोकपणे सांगितलं होतं की आहे 135 ते 140 लोकांची मी बॅनर लावीन आणि जाहीररित्या सांगेन. सत्यमेव जयते पॅनल आणि त्यांचे अध्यक्ष हे कधीच खोटा प्रचार करत नाही. हे ज्यावेळेस बोलतात ना, ह्यांनी एवढा पैसा घेतलाय, ह्यांनी एवढं केलंय, तर त्यांच्याकडे ते पुरावे असतात, त्याशिवाय ते बोलत नाही. आणि ते पुरावे होते म्हणून आम्ही बॅनर लावला. तर तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. हा जो 145 लोकांच्या बोगस पात्रता जी आणली आहे, त्या बोगस पात्रते संदर्भात कुणी आवाज उचलला का हो? मी नावं घेतो. विकास परिवर्तनवाल्यांनी आवाज उचलला, क्रांती सूर्यांनी आवाज उचलला का? आपल्या मातृसंस्थेने आवाज उचलला नाही? उचलला का? अरे ही पात्रता आली आणि त्यांना मान्यता मिळाली. हे 145 तर आता आम्ही सांगतोय, आणखीन 145 नंतर आणखी 40-50 रूम ह्याच्यात येणार आहेत. म्हणजे टोटल 180च्या वरती जात आहेत. आणि हे 180 रूम इथं पात्र होऊन आले ना, ते 180 रूम पण कुठले ते
एका माणूस एक रूमवरती भाडोत्री म्हणून राहिला आणि आज आम्ही पाहतोय की त्याचे 3 रूम आहेत. माहिती आहे कोण आहे? माहिती आहे का? वयाच्या 9व्या वर्षी त्याची पात्रता येते. बरोबर बोललात. राकेश मिश्रा, त्याचे वडील श्रीकांत मिश्रा हे आमच्या बाजूच्या चाळीत राहायला होते. त्यांच्या वडिलांनी रूम घेतला होता. त्यानंतर राकेश मिश्राची पात्रता, राजेश मिश्राची पात्रता, वय वर्ष 9. श्रीकांत मिश्रा तर त्यांचे वडील आहेत. 3 झाले. टोटल 9 झाले. मग याच्यात तुमच्यात 9 वर्षाचे किती आहेत? आता आहेत काय कोण 9 वर्षाचे? नाही आहेत ना. 9च्या वरती आहेत ना. ॲडल्ट म्हणजे 18 वर्षाच्या वरती आहेत ना. तुमची पात्रता आली पाहिजे की नाही? जे आमच्या भूखंडावरील लोक आहेत, त्यांचे आज घर आहेत 304 लोक, त्यांची पात्रता आली पाहिजे की नाही? जे आमचे स्थलांतरित लोक आहेत, शिफ्टिंगला गेलेत, त्यांची पात्रता आली पाहिजे की नाही? कारण की त्यांची पात्रता ह्याच्यासाठी यायला पाहिजे, ते शिफ्टिंगला गेलेत म्हणजे त्यांनी आपली घरं दिलेत म्हणून ते शिफ्टिंगला आहेत. बरोबर आहे? बनू तो 304 लोक जी जिवंत झाली ना, ती कुणामुळे झाली? ती पण सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून जिवंत झाली. विश्वरत्न SRA गृहनिर्माण संस्था या संस्थेवरती जे कट्टर आणि समर्थक होते त्यांच्यामुळे ही पात्रता जिवंत झाली. कारण की सर्वे आला नसता त्या ह्या लोकांची नोंदही झाली नसती SRA दरबारी. ती सर्वे होत असतानाही आम्हाला अडवलं गेलं. बिल्डिंगची माणसं नको. आम्ही बिल्डिंगची माणसं होतो तरी पण भूखंडासाठीच कामकाज करत होतो ना. या संस्थेवरती बाबूश होता, ज्योती आई होती, परंतु यांना बिल्डिंगचे कार्यकर्ते जे सभासद संस्थेवरती आलेत ते नको. का नको? कारण की यांना आपलं पिल्लू साध्य करायचं होतं की मी दाखवणार तोच रूम पात्र झाला पाहिजे होतं. काय केलं? 304 लोकांचे वाटोळे केले. ह्या लोकांनी सर्वे करताना सांगितलं याची मोरी आहे, त्याची मोरी आहे. अरे तुझ्या बापाचं काय जात आहे? सॉरी हा, तुझ्या बापाचं काय जात नव्हतं. बिल्डर बघणार होता, बिल्डर देणार होता, SRA बघणार होती. त्याचं घर आहे, घर दाखवत. तुला काय गरज होती? ही मोरी आहे, ते बाथरूम आहे, ते हे आहे. तू तुझं काम कर ना. तू तुझं बघ, तुझं काय आहे. तू माळ्यावरची पात्रता आणलीस ना, तू लोकांबद्दल बोलू नको. बरोबर बोलते ना. आज जीव जळत असेल काही लोकांचा. साला आम्ही एवढी वर्ष राहिलोय, ते बंधू आहेत मला विचारतायत आमचा सर्वे कधी होणार. आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुमचा सर्वे होईल ज्यावेळेस शिफ्टिंग चालू होतील ना आणि घरं तोडायला येतील तेव्हा तुमच्या घराच्या समोर आम्ही उभं राहू. बंधू उभे राहा. तुम्हालाच बोलतोय मी, उभे राहा. सफेद शर्टवाले साहेब, तुम्ही दुपारी मला विचारलं ना आमची शिफ्ट यांची शिफ्टिंग म्हणजे अजून यांचा सर्वे बाकी आहे. त्यांचा सर्वे होऊ देत नाही. जितू भाऊनी शब्द दिलाय या एरियात कुणाकडे फोटो पास नसेल तो त्या व्यक्तीकडे फोटो पास आहे. आणि त्याची पात्रता कशी आणायची, त्याला घर कसं द्यायचं आहे ना, ते जितू भाऊनी छातीटोक बोलून सांगितलंय की मी तुझी पात्रता आणीन, तुझं घर तुला मिळवून देईन. असा विश्वास आहे. आज विरारवरून आलेत. का आलेत? पात्र व्यक्ती आहे पण आलेत विरारवरून. कुणाच्या भरवशावरती आलेत? सत्यमेव जयते पॅनल आणि विश्वरत्नचे जे खंबीर नेतृत्व आहे ना, आणि ते खंबीर नेतृत्व जितेंद्र जाधव आहे, त्यांच्यावरती विश्वास आहे. बंधूंनो, गेल्या टायमाला पैसा वाटून लोक हरली. आजच मला एक उत्तर भारतीय म्हणून मी बोलतोय, पैसा वाटून लोक हरली. का हरली? पैशाच्या जोरावरती इलेक्शन जिंकता येत नाही. त्या उत्तर भारतीयचं मी नाव सांगू शकतो पण नाही सांगत. तो बोलला जीतू के पास कट्टर लोक है, उधर पैसे वाले लोक कभी भी घूमते. आज दुपारीच ही चर्चा झाली आणि तो आमचा बांधव आहे आणि तो पहिला उत्तर भारतीय असा होता जो सुरुवातीपासून आतापर्यंत आमच्याबरोबर आहे. परंतु आत्ताही आमच्याबरोबर उत्तर भारतीय समाज एवढा आहे. मी उत्तर भारतीय का बोलतो? UP-वाले आहेत म्हणून नाही बोलत. हे लोक बोलायला लावत आहेत. आम्ही आमचा समाज बांधव म्हणतो, त्यांच्याबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालोय. उत्तर भारतीय मनुवादी, आमच्यासाठी मनुवादी कोण आहे? मनुवादी म्हणजे जो लोकांच्या कामकाजात आडकाठी आणतो. तुमचं पात्रता आणले, तुमची पात्रता बाद करण्यावरती जातो, तो मनुवादी. बाबासाहेबांची विचारधारेच्या विरोधात जात असेल तो मनुवादी.
तुम्ही पाहिलं का 145 लोकांचा बॅनर लागल्याच्यानंतर कुणी विरोध केलेला आहे का? केलाय का विरोध? फक्त सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून जितेंद्र जाधव यांनी छाती ठोकपणे हा बॅनर लावला. तर मला तर वाटतं त्यांना सहकार्य केलं पाहिजे होतं बाकीच्यांनी, कारण की तुम्ही लोक ह्या प्रकल्पासंदर्भात काम करत होतात तर तुम्हाला आपुलकी पाहिजे होती की बाबा हे 145 लोक इथं न येता, बाहेरची लोक न येता आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. पण काय हे विरोध करतील? विरोध का नाही करत त्याचं पण कारण सांगतोय. आम्ही बॅनर लावले आणि आम्ही SRA मध्ये जात होतो. आम्ही लोकांची पात्रता आणण्यासाठी SRA मध्ये जात होतो आणि हे लोक जे आम्ही बॅनर लावलाय ना 145 लोक, त्यांना कसं जिवंत ठेवता येईल त्याच्यासाठी जात होते. म्हणजे त्यांची पात्रता वाचवण्यासाठी हे जात होते. पण आपल्या विभागातील लोकांसाठी पात्रता आणण्यासाठी यांची धावपळ नव्हती. का नव्हती? कारण की त्यांनी त्यांच्याकडून पैसा घेतलाय भरमसाठ. कुणाकडून 25 लाख, कुणाकडून 50 घेतलेत. आम्ही मायबाप एवढे देऊ शकत नाही. तुम्हाला आता पात्रता ज्यांची आणले, ज्यांचं सक्सेशन केलंय, ज्यांची मेंबरशिप केली आहे, बंधूंनो इथे लक्ष द्या, जो मेंबरशिपचा आम्ही फॉर्म भरलाय, तुमच्याकडून फॉर्म भरून घेतला ना ग्रीन कलरचा, त्याचे आम्ही पैसे घेतले का तुमच्याकडून? 1 रुपया तरी घेतला? इवन आमचे अध्यक्ष बोलले हे जे 100 रुपये 700 रुपये 500 रुपये द्यायचे आहेत ना साहेब मी भरतो. पण प्रशासक बोलले तुम्ही भरू नका, हे ज्या व्यक्तीची मेंबरशिप करते त्यांना भरून द्या, कारण की त्यांना तो प्रूफ राहील. परंतु मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना काही मित्र आमच्याच बिल्डिंगीतला आला. आमचा सखा मित्र बोलतो विवेक भाई मेरे से ये फॉर्म का 100 रुपये लिया और पात्रता मेरे सक्सेशन की है तो हम लोग 5 भाई तो 600 रुपया लिया. सॉरी 4 जन. मेला क्यों दिया? 400 रुपया होता है, आप 4 लोग हैं तो मला वाटलं 100 रुपये दीदी वगैरे केले असेल त्याचा असेल. नाही, वो 100 रुपया फॉर्म का था. च्या मायाला तुम्ही 100 रुपये पण सोडत नाही लोकांचे. आम्ही तर लोकांची, तुम्हाला पावत्या मिळाल्यात का? जरा आवाज करा. अरे पात्रता आल्याच्यानंतर एकदम उभं राहून बोललं पाहिजे होतं. आम्ही बघा आमची पात्र नाही, आम्ही सरळ छातीटोकपणे बोलतोय. तुम्ही का घाबरताय? कुणाचा माईचा बाप आपल्याला हे करणार नाही, आपलं घर नाही घालवणार आहे. तुमची 100 रुपयाची आम्ही जो फॉर्म भरला त्याचे 1 रुपये तरी घेतला का? लोकांनी 100 रुपये घेतले. मग विचार करा, हा जो फॉर्म फ्रीमध्ये झेरॉक्स पण आम्ही आणला असेल, तो फ्रीमध्ये मिळत असेल, त्याचेही तुमच्याकडून 100 रुपये घेत असेल, तर उद्या तुम्ही लक्षात ठेवा. तूकपट्टी लावून जाण्यातली लोक आहेत. चाललाय प्रचार, चाललाय असाच एक चाललाय, एक पाऊल आंबेडकर रोड पासून लांब चाललंय. मग विचार, असल्या ताई आमच्या, त्यांच्यापर्यंत मेसेज पोचलाय कोण कुठे चाललाय. गाफील राहू नका. आज जितू भाऊ इथे, तुम्ही स्वाभिमानाने येऊन विचारू शकता जितू आमचं काय झालंय. अजूनही येतात लोक. आम्ही त्यांचं काम करत असतानाही आमच्याबरोबर येऊन भांडतात, विचारतात जितू माझी पात्रता कधी येईल, काय झालं, आमची का पात्रता येत नाही. परंतु पर जातीचा माणूस मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण की तो आपल्या लोकांमध्ये जातीभेद करतोय. आम्ही हा शब्द आतापर्यंत मानत नव्हतो आणि उच्चारलाही नव्हता. बंधूंनो, हा व्यक्ती इथून निघून गेल्याच्यानंतर तुम्ही कुणाच्या मागे जाल? कुणाला पकडाल तुम्ही? आज ज्याचे 50-60 हजार लाख रुपये घेतलेत, ज्याला अपेक्षा दिल्यात की मी तुझी पात्रता आणीन, त्याला तुम्ही पकडू शकत नाही. पण आमच्या अध्यक्षांना पकडू शकता. पकडू शकता ना, कारण की तो समोर आहे. आणि ती व्यक्ती रात्रंदिवस काम करते. आजारी असलं तरी तुम्ही घरी जाऊन विचारता आमचं काय होणार. परंतु काही लोक नाही ना, राकेश मिश्रा चालेल, वैभव मोरे चालेल, पण जितू जाधव चालणार नाही. का कारण आहे सांगू शकतो कोण? राकेश मिश्रा खातो, दुसऱ्याला खाऊन देतो. वैभव मोरे खातो, दुसऱ्याला खाऊन देतो. पण आमचा अध्यक्ष ना स्वतः खात नाही, दुसऱ्यांना खाऊन देत. आमचा अध्यक्ष बोलाय जर आम्ही पैसे खाल्ले तर ही आज 45 लोकांची पात्रता आणले ना, ते आणू शकलो नसतो. खुर्च्या खाली आहेत, बसून घ्या. आणू शकलो असतो का? आणू शकलो असतो का? आम्ही आज बिल्डरकडून पैसे घेतले असते तर तुमची पात्रता आणू शकलो असतो? नाही. आम्ही तुमच्या पात्रतेसाठी बिल्डर बरोबरही भांडतो. का?
आमचे हात साफ आहेत. आम्ही 1 रुपया घेतला नाही. जितू भाऊ तर बोलले होते तुम्हाला घ्यायचे तुम्ही जा, मी या भानगडीत पडणार नाही. तरी आमच्या काही लोकांना पगार पाहिजे होता. कमिटी होती ना 5 वर्षासाठी आली होती निवडून, त्यांना मासिक पगार पाहिजे होता महिन्याला. कुठून देणार? अरे आम्हाला मिळत नाही तर तुम्हाला कुठून देणार? तो पगार पाहिजे होता म्हणून एक आमची भगिनी बोलली मी बिल्डरच्या ऑफिसचे तर वॉचमॅनचा ड्रेस घालून उभी राहीन. का एवढं हलकर्जीपणा साला? पगारासाठी वॉचमॅनचा ड्रेस घालशील तू? आणि मेंबर तू काय लायकी दाखवते तू आपली बिल्डर समोर आणि लोकांसमोर? लाज वाटते मला. शुल्लक किती पगार देणार तुला? 1,00,000-2 लाख रुपये देणार आहे? नाही ना. त्याच्यासाठी तू वॉचमॅनची ड्युटी करशील? आणि असे काही लोक गेले ज्यांना पैसा हवा होता ना, ते गेले. पण मी खरंच कट्टर आमचे सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून आलेले लता माडिक, पूनम वहिनी, ज्योती आई, बाबूश, कुरिल साहेब, असे जे आहेत, तानाजी जाधव आणि आमचे स्वर्गीय मोरे बाबा बागुराम मोरे आणि आमचे बंधू थॉमस भाई आणि गौतमजी जाधव यांनी शेवटपर्यंत आम्हाला सहकार्य केलं. आता तुम्ही विचार कराल ते का नाही दिसत आहे? सगळे कार्यकर्ते का दिसत नाही पॅनलचे तर आहेत, पण विश्वरत्नचे दिसत का नाही? म्हणून आज ही सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून मीटिंग लागली आणि काही लोकांनी संस्था बरखास्त केलेली आहे. ती ह्याच्यासाठी केलेली आहे की ह्यांना मलिदा पाहिजे होता. संस्था बरखास्त केली, पण मला खूप बरं वाटतं. हे नालायक लोक निघून गेले, कपटी निघून गेले आणि अपशकुनी निघून गेले. का बोलते अपशकुनी? हे जोपर्यंत होते ना आमच्यात, आमचं काम होत नव्हतं. हे जसे संस्थेला 2 वर्ष म्हणजे 27 महिने झाले असतील आणि यांनी एकेकाने राजीनामे दिले. आम्हाला समजत होतं जसे आमचे बागुराम बाबा आमच्यातून निघून गेले, यांचं षड्यंत्र चालू झालं. संस्थेचं कसं तरी खच्चीकरण करायचं, जितूवरती प्रेशर आणायचा की जितू प्रेशर टाकलं की आमची कामं करेल. पण जितू तसं मान्यच करत नव्हता. त्यांना वाटलं संस्था बरखास्त करायची नसेल तर जितू आम्ही जे सांगू ते ऐकेल. अरे तू लाख काम कर. तू 15 केसेस आणल्या होत्यास ना ज्या अपात्र फेक, त्याच्यासाठी जितूवरती प्रेशर आणत होतास. पण जितूनी हा विचार नाही केला की माझी संस्था बरखास्त झाली, माझं अध्यक्षपद गेलं तरी चालेल, पण मी लोकांबरोबर दगाफटका करणार नाही. गोष्ट येते आता हे जे नालायक, बेशरम, निर्लज्ज, सदासुखी आणि दुःखी अंतकरणाने आमच्याकडून गेलेले, ह्याच्यासाठी बोलतो की त्यांना काही खाता आलं नाही आमच्याकडून, म्हणून दुःखी अंतकरणाने आणि अपशकुनी सगळंच बोलतो. कारण की हे आमच्यातून गेले. हे जसे गेले 31ला आम्ही जाहीर केलं, आम्ही एल्गार केला, आम्ही इलेक्शनला तयार आहोत. आणि बंधूंनो, जानेवारीपासून काय बोलतात ना, कर भला तर हो भला, लोकांचा आमच्यावरती विश्वास होता आणि जानेवारी फेब्रुवारीपासून पात्रता यायला सुरुवात झाली. बरोबर ना साहेब? हे नालायक लोक निघून गेली, ही घाण निघून गेली, चायमधली चायपत्ती निघून गेली, चाय इथं राहिली. ही नालायक लोक निघून गेल्याच्यानंतर पात्रता यायला लागली आणि अशा प्रकारे यायला लागली ना की आता ती थांबत नाही आहे. आणि ती पात्रता आल्यानंतर लोकांचा विश्वास सत्यमेव जयते पॅनल आणि संस्थेवरती आणि जितू भाऊवरती जास्त व्हायला लागला आहे आणि लोकांची रीग लागली आहे ऑफिसमध्ये. आम्हाला तर वाटतं आता आमची जॉब आम्हाला सोडून ऑफिसमध्येच बसायला लागेल. हा विश्वास दृढ विश्वास आहे. म्हणून मी बोलतो अजूनही वेळ आहे. काही लोक तुम्हाला भूलथापा देत आहेत की जातीचं राजकारण करतायत, हिंदू मुसलमान करतायत. हे करू नका, जेणेकरून हा प्रकल्प लवकरात लवकर आता सुरू होणार आहे. दिवाळीनंतर कदाचित प्रकल्पाला सुरुवात होईल, पण आम्हाला आमची शाश्वती मिळाल्याशिवाय आम्ही हे कामकाज करून देणार नाही. इलेक्शन होईल आता 2-3 महिन्यांनी, त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आपल्या लोकांना दांड्यात गेल्याच्यानंतर आणायची जबाबदारी ही आमची आहे. तुमचा आमच्यावरती विश्वास आहे का इतर लोकांवरती विश्वास आहे? जेवायचं घरी जाऊन.
ठीक आहे, माझा येतोय ना? तर अशा प्रकारे आम्हाला लोकांची जी शिफ्टिंग वगैरे करायची आहे, आम्ही समोरचा विचार केला आहे. बंधूंनो, ज्यावेळेस जितूभाऊनी ॲग्रीमेंट साईन केलं ना, त्याच्यात तुमच्या लोकांसाठी दोन बिल्डिंगी बनणार आहेत. त्यात 9,20,00,000 रुपये डिपॉझिट ठेवलेस प्रत्येकाच्या नावावरती. पण हे पण पैसे डिपॉझिट ठेवू नका, हे आपल्याला घ्या, असं काही लोकांचं म्हणणं होतं. जितूभाऊ बोलले नाही, आज या बिल्डिंगीत 225 रुपये लोक भरू शकत नाहीत. उद्या तुम्हाला 301 BHKचा रूम भेटणार आहे, 24 माळ्याची बिल्डिंग असेल, 4 लिफ्ट असतील, सगळं काही सुविधा आहेत, तर भाव पण त्याचा तसा असेल. तर त्या लोकांचं हे मेंटेनन्स म्हणजे 2 बिल्डिंगी डिवाईड करून राहील. 2,20,00,000 तर 2,40,60 काहीतरी असेल, 4,20,00,000 सॉरी, एकेकाला 2 बिल्डिंगमध्ये, एका बिल्डिंगीत 4,20,00,000 दुसऱ्या बिल्डिंगीत. तर हा पैसा जो जमा राहिल्याच्यानंतर याचा जो व्याज आहे, त्या व्याजावरती आपल्याला बिल्डिंगचा मेंटेनन्स वगैरे करायचं आहे. पण लोक बोलत होती जे आमच्यातून निघून गेले, नाही ये पैसा आपस में बांट के लेंगे. चाललं असतं काय? आज 225 भरायला आपल्याला ताकद नाही, उद्या 2,000, 3,000 हजार रुपये भरू शकलो असतो आपण. ते ह्या सगळ्या गोष्टी जितूभाऊनी बघितलेल्या आहेत. जितूभाऊ बघतोय की आपली लोक कुठल्या परिस्थितीत राहत आहेत. काही मातोश्री आम्हाला बोलायच्या, माझ्या घरी घुसनी पोकरलंय म्हणून मी माझ्या मुलांच्या मित्रांना घरी आणू शकत नाही. आता काय झालं? त्यांच्याबरोबर आम्ही काम करत होतो, त्यांना आम्ही शाश्वती दिली होती, आम्ही करू, पण पलटी झाला. एक छाती ठोकपणे बोलला होता. 1 सप्टेंबर 2023 रोजी क्रांती सूर्याचे अध्यक्ष बोलले होते खालती मंचकावरती, आणि 3 तारखेला आपली इलेक्शन होती. त्या इलेक्शनच्या जाहीर सभेत क्रांती सूर्याचे अध्यक्ष श्री मान देतो रुके साहेब बोलले होते, जो गद्दारी करेगा त्याच्या छाताडावरती मी जाऊन बसीन, छाताडी आणि बोकंडीवरती बसीन. अरे तुझ्याच पॅनलच्या 3 लोकांनी गद्दारी केली, बसलास कायस तू त्याच्या बोकंडीवरती? त्याच्यातल्या एकाची तर सक्सेशन आम्हीच आणली होती. सकपाळ होतं, काय त्यांचं नाव होतं? स्नेहल सकपाळ. यांचे 15-16 हजार रुपये भरून आम्ही पात्रता आणलेली, सक्सेशन केलेलं. तू बसलास त्यांच्या बोकंडीवरती? तू विचारलंस का बाबा तुम्ही सोडून गेलात? हा बोलायचंच नाही, कारण की हाच त्या लोकांना सांगायचा. गुबू 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 गु वाजवलं ना सक्सेशन, या तुमचं सगळं हे करायचं आहे, जायचं नाही. बिल्डरकडे जायचं असेल तर माझ्याकडं आधी विचारायचं, तरच जायचं. काय चाललंय? म्हणजे त्याला विचारल्याशिवाय तुमची हालचाल नाही व्हायची. तुम्हाला सेक्रेटरी पद दिलं होतं, तुम्हाला सगळं काही दिलं होतं, तुमची लायकी नव्हती काय तेवढी? का समाजाला तुम्ही गिरवी ठेवलं? एका प्रकारे समाजाने तुमच्याकडे विश्वासाने माणसं जिंकून दिली होती, त्यांचा विश्वासघात केलात. आता तुमच्या समोर येतील बघा, जे एकमेकांच्या भोकंडीवरती बसत होते ना गेल्या इलेक्शनमध्ये, हे साला ऐसा करा, आज ते ईद मुबारक करताना दिसतील, सलाम वालेकुम दिसतील, जयरामजी की करताना दिसतील. मला मग तुम्ही विचारा, तुम्ही ज्यावेळेस विश्वरत्न बरोबर होतात, सत्यमेव जयते पॅनलच्या माध्यमातून जिंकून आला होतात, 2.5 वर्षात काय केलं? का लोकांची कामं केली नाहीत? आणि ज्या लोकांना शिव्या घालत होतात, आज त्यांच्याच बरोबर तुम्ही दिसताय. हा प्रश्न विचारा, आणि हा प्रश्न विचारायची आवश्यकता आहे, कारण की ही इलेक्शन शेवटची असेल. ह्याच्यानंतर पुन्हा पर्याय नाही. जर बाहेरच्या लोकांना एंट्री मिळाली की आपल्या लोकांना गाठोडा बांधून बाहेर जायचं. तुम्हाला जायचं गाठोडा बांधून? ते तरी जोरात बोला. ठीक आहे, मी एवढे बोलून माझे शब्द पूर्ण करतो. आता मी एवढं बोललो, अखंड तांडवानी माझे विचार मांडले, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय विचार मांडायचे आहेत? मांडायचे आहेत काय? तुमचे कुणाचे प्रश्न आहेत काय? तुम्ही छान विचार मांडले आणि छान बोललात, तुमचे मी आभार. विवेक गायकवाड, आपण जे संभाषण केलं आणि सगळी माहिती दिल्याबद्दल मी सिद्धार्थ सावंत
आपले आभार मानतो सगळ्यांच्या वतीने. जय भीम साहेब. हा, आणि तुम्हाला एक प्रश्न विचारला, जमीन कोणी विकत घेतली काय? विकत घेतलेली जमीन आहे. मी ह्या सोसायटीचा फाउंडर मेंबर आहे. बंधूंनो, मी फाउंडर मेंबर बद्दल बोलत नाही ना, नव्हतो. मी विकत घेतली काय? माझ्या आजोबांनी 1908 ते 7 आणि 1910 पासून माझ्याजवळ पेपर आहेत. तुम्ही फाउंडर मेंबर आहात, हो. मी पण फाउंडर मेंबर आहे, मी पण शेअर होल्डर आहे, परंतु माझं शेअर होल्डर खाऊन टाकलंय आणि दुसऱ्याला दिलेला आहे. हा विषय आपण नंतर बोलू, पण मी तो विषय का मांडला होता त्याचं सांगतोय की बाहेरून आलेली लोक, मी बोलताना काय बोललो? नाही, मी बोलताना बोललो बाहेरून आलेली भाडोत्री लोक, एकाचे 3 रूम झाले. आपले इथले स्थायिक लोक असताना त्यांचे 3 रूम का नाही होत? त्याचा जर माळ्याचा रूम पात्र होऊ शकतो तर आमचा खालचा रूम का नाही पात्र होऊ शकत? तो 9 वर्ष नाही, तुम्ही ऐकून घ्या ना, तो वय वर्ष 9 मध्ये त्याची इलेक्शन मध्ये एंट्री येऊ शकते, पात्रता येऊ शकते. तर मी 40 वर्षाचा असताना पण माझी पात्रता आली पाहिजे ना. माझा प्रश्न हा होता. मूळ सभासद तुम्ही आहात, मीही आहे, त्याच्या संदर्भात माझं काही बोलणं नव्हतं. मला जे बाहेरून आलेत आणि जे जातीभेद करतायत, आपल्या लोकांमध्ये भांडणं लावतायत, त्यांच्या संदर्भात मी बोलत होतो. ठीक है? और किसी को कुछ पूछना है, बोलना है कुछ? अशोक भाई, आपको कुछ बोलना था? आप आ जाओ इधर. आपके साथ जो कुछ हो